हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील भारतीय स्टेट बँकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 13 पहाटे घडली आहे. मात्र एटीएम मधील 45,000 रुपयांची रक्कम सुरक्षित असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांनी मिळून प्रयत्न केल्याची दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रकार दिसून आला. या घटनेची माहिती भारतीय स्टेट बँक सोबतच हिंगोली शहर पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, जमादार गणाजी पोटे, अशोक धामणे यांचा पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी बँकेकडे अधिक चौकशी केली असता त्यात 45,000ची रक्कम असल्याचे स्पष्ट आले आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.